संभाजीनगर कॉलनीतलं हे मतदान केंद्र आहे आणि तिथे आपण पाहू शकतो मोठ्या उत्साहानं मतदार आलेले आहे आणि सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा दिसत आहे। प्रथमच जालना महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे आणि यासाठी 65 जागावर हे मतदान होणार आहे। नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्स अप। प्रथमच जालना नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं आणि त्यासाठी आज मतदान आहे। आता मी जालन्याच्या एका मतदान केंद्रावरती आहे। संभाजीनगर कॉलनीतलं हे मतदान केंद्र आहे आणि तिथे आपण पाहू शकतो मोठ्या उत्साहानं मतदार आलेले आहे आणि सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा दिसत आहे। जालना शहरातील शांतिनिकेतन शाळेवर हे एक मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात मतदार आलेले आहे आणि सकाळी सरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे। प्रथमच जालना महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे आणि यासाठी 65 जागावर हे मतदान होणार आहे। त्याच अनुषंगाने दुसरीकडे जर कधी पाहिलं आपण तर जालना महानगरपालिकेच्या इलेक्शन साठी प्रतिष्ठित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। जर कधी आपण पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने म्हणलं तर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्याच अनुषंगाने उद्या निकाल आहे तर ह्या पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, कोणाची किती सीट येणार हे उद्या सर्व उमेदवारांचं भवितव्य हे उद्या ठरणार आहे। तेच आता निश्चित आता उद्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि आपण जर काही पाहिलं तर ह्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर मतदारही मोठ्या संख्येने उत्सुकतेने मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहे। लेट्स अप मराठीसाठी संतोष साबळे, जालना।